आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंदो. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाची, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंदो. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंदो. विठ्ठला 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 विठ्ठला. हरि विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरि विठ्ठला 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 विठ्ठला, हरि विठ्ठला विठ्ठला. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंदो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायने आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला आलेला एक अनुभव भगवंताच्या समोर व्यक्त केला आहे. या अनुभवाचा, या अभंगाचा, अभंगातल्या संकल्पनेचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा नाममहोत्सव शताब्दीला पोचलेला आहे. 100 वर्ष पूर्ण झाली. मी अनेक वेळेला हे सांगतो की एखादा सप्ताह सुरू करण्याकरता फार काही कष्ट करावे लागत नाही. या महाराष्ट्रामध्ये एखादा सप्ताह सुरू करण्या एवढी सोपी गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. काही लागत नाही. थोडे पैसे गोळावे व्हावे लागतात आणि थोडे 4 माणसं, थोडीशी वारकरी एकत्रित यावी लागतात. सप्ताह सुरू करायला काही फार लागत नाही.
सप्ताह सुरू करण्या एवढी अवघड सोपी गोष्ट या जगतामध्ये दुसरी कोणती नाही. पण चालू केलेला सप्ताह हा 100 वर्ष टिकवण्यासारखी अवघड गोष्ट या जगात असते. कारण त्याचं असं आहे की सप्ताह सुरू करायला थोडा पैसा लागतो, पण सुरू केलेला सप्ताह चालू ठेवायला नुसता पैसा भागत नाही. त्याला निष्ठा लागते, त्याला श्रद्धा लागते, त्याला ज्ञानोबराय तुकोबारायांच्या अक्षरावर, वचनावर, ओव्यावर, अभंगावर प्राणापेक्षा जास्त प्रेम लागतं. त्याला ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणावर पूर्ण समर्पण लागतं. तर चालू झालेला सप्ताह टिकवणं हे सोपं होतं, शक्य होतं. त्यामुळे गेली 100 वर्ष आपण हा सप्ताह या गावामध्ये आपण चालू ठेवला. गावकऱ्या मला वाटतं या 100 वर्षामध्ये गावातल्या जवळजवळ 3 ते 4 पिढ्या संपल्या असतात. 4 पिढ्यांचं समर्पण म्हणून आज 100वा सप्ताह आपण साजरा करतो. निष्ठेने आपण हा सप्ताह चालवला, निष्ठेने नामस्मरण चालू ठेवलं, निष्ठेनं पारायण चालू ठेवलं, निष्ठेनं भजन चालू ठेवलं. म्हणून आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो की आपण वारकरी संप्रदायाची ही रीती, ही परंपरा आणि मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून देणारं जे साधन, जो सप्ताह, जे कीर्तन, जो हरिपाठ, जे पारायण, हे आपण अत्यंत कठीण काळातही चालू ठेवलं. त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुकोबारायांच्या अभंगाचा थोडासा विचार करतो. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, सर्वांच्या पाठातला. आपण रोज तुकोबारायांचा, आपण ज्ञानोबारायांचा जो हरिपाठ म्हणतो, तो हरिपाठ झाल्यानंतर तुकोबारायांची गुरुपरंपरा म्हणून झाली की हा अभंग आपण म्हणतो. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. हा अभंग रोज म्हणतो आपण, सगळ्यांच्या पाठातला आहे. सगळ्या वारकऱ्यांना हा अभंग पाठ आहे. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अभंग कुणी गाथ्यात बघून पाठ केलेला नाही, हा कानावर पडूनच पाठ झाला, कानावर पडूनच पाठ झाला. त्यामुळे बहुतेक वारकऱ्यांना हा अभंग पाठ आहे. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही. अभंग कानपाठ असला की त्या अभंगाला म्हणण्याची जी तत्परता दाखवली जाते, त्या म्हणण्याची जी गडबड केली जाते, तेवढे त्याच्या अर्थाकडे माणसाचं लक्ष जात नसतं. पसायदान उदाहरण सांगतो. पसायदान पाठ आहे की नाही हो सगळ्यांना? सगळ्यांना पाठ आहे. पण पसायदान पाठ आहे म्हणून म्हणायचंय. कशा करता म्हणायचंय? पसायदान म्हणायचं कशा करता? काही नाही, पारायण झाल्यावर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना काहीतरी म्हणायचं असतं म्हणून म्हणायचं. एक स्तोत्र म्हणजे पसायदान. याच्यामध्ये ज्ञानोबारांनी मागितलेल्या मागण्या काय आहेत, आमचा त्याच्या अर्थाकडे लक्ष नाही. अतिपरिचयात अवज्ञा संततगमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते. असं एक सुभाष लांबवायचं नाही मला, वेळेची मर्यादा आहे, कमी वेळ हातात आहे. उशिरा सुरू झालं तरी वेळेवर संपवतो, तुम्ही चिंता करू नका. थोडं बोलायचं आहे. लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरेत असं उदाहरण आहे त्याला. असो जे काही असेल ते. पण पसायदान आपल्याला पाठ आहे, आपण म्हणत राहतो. अरे अर्ध्या झोपेतून उठून बसून पसायदान म्हणले तरी मनुष्य क्रमानं बरोबर म्हणतो. कुणी सुरुवात केली की त्याचं म्हणणं त्याच्या बरोबरीनं सुरू होतं. पण जे खळांची व्यंकटी सांडव म्हणताना या खळांमधले आपण एक खळ आहोत याच्याकडे कधी लक्ष जात. दुरिताचं तिमिर जावं म्हणताना हे दुरिताचं तिमिर आपल्या अंतःकरणात आहे, याच्याकडे आपलं लक्ष नाही. स्वधर्माचा सूर्य दिसावा असं म्हणताना तो आम्हाला दिसावा याच्याकडे आमचं लक्ष नाही. आम्हाला पाठ आहे म्हणून आम्ही म्हणत राहतो. तसा हा अभंग सुद्धा आम्हाला पाठ आहे, आम्ही म्हणत राहतो. पण या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्या पारमार्थिक जीवनातला एक अत्यंत महत्वाचा अनुभव हा भगवंताच्या समोर अत्यंत प्रगल्भपणानं मांडले. प्रस्तावना माझी थोडी लांबेल, पण
थोडा एकच मुद्दा सांगतो, जास्त लांबवणार नाही. थोडा एक मुद्दा सांगतो. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, कारण आपल्याला आलेला अनुभव जगतासमोर व्यक्त करणं हा मानवी स्वभाव आहे. थोडस स्पष्ट बोलायचं झालं तर या जगतामध्ये अनुभव नाही असा जीव नाही. मी माणूस नाही असं म्हणत नाही, बरं माझा शब्द नीट ऐका. या जगामध्ये अनुभव नाही असा माणूस नाही असं मी म्हणत नाही, असा जीव नाही असं माझं म्हणणं. कुणाला अनुभव नाही या जगाच्या पाठीवर सांगा ना. अरे सगळ्यांना अनुभव आहे. अहो रस्त्यावरून फिरणारं कुत्र ते सुद्धा एखाद्याच्या दरवाजात उभं राहिलं भाकर तुकडा मिळावा म्हणून, आणि त्या घरातल्या माणसानं भाकर तुकडा घालायच्या ऐवजी त्याच्या पाठीत जर लाकूड घातलं तर ते कुत्र दुसऱ्या दिवशी त्या दारात उभं राहताना विचार करतं कालचा अनुभव चांगला नाही. कुत्र्यालाही अनुभव आहे. अनुभव नाही असं कोण आहे सांगा ना. या जगतामध्ये सगळ्यांना अनुभव आहे आणि या अनुभवाचे विषय जेवढे व्यापक होत जातात, या अनुभवाचा विषय जेवढा पारमार्थिक होत जातो तेवढं माणसाचं जीवन अधिक अधिक धन्य होत जातं. विठ्ठला विठ्ठला. ऐका, आम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे. आम्ही प्रत्येक जण अनुभवानं, आणि या जगामध्ये व्यवहारामध्ये अशाच भूमिका आहेत महाराज. एखादा म्हातारा मनुष्य सुद्धा अभिमानानं हे सांगतो, हे जे केस पांढरे झाले ना हे उन्हात बसून पांढरे झाले नाहीत, 80 वर्षाचा अनुभव. माणसाच्या जीवनात अनुभव जेवढा मोठा तेवढं त्याला शहाणं समजलं जातं. या जगात तेवढं त्याला प्रगल्भ समजलं जातं. जेवढे अनुभव जास्त तेवढा मनुष्य शहाणा. जेवढे मग एखादा जाऊ द्या चुकणार, तो अनुभव कमी आहे त्याला, हे म्हणतात की नाही लोक. राहू द्या, व्हायचंच असं काय, थोडं संसारात मागं पुढं व्हायचं, त्याला काही संसाराचा अनुभव आहे का? आत्ता आत्ता लग्न झालंय, आई बापाला घराबाहेर काढणारच की तो. अनुभव नाही त्याला. याला जेव्हा पोरं होऊन याला बाहेर काढतील तेव्हा त्याला कळल की आई बापाला का बाहेर. अनुभव आल्याशिवाय माणसं शहाणी होत नाही. अजूनही तुम्ही पहा, आपण तर खेड्यात राहतो, आपलं भाग्य आहे. खेड्याची एक रचना असते. आपल्याकडे सगळीकडे असंच आहे. एक वेस असते, वेशीच्या आत मारुतीचं मंदिर असतं, मध्ये गाव असतं, गावाच्या पलीकडे एक मारुतीचं मंदिर असतं आणि पलीकडे एक वेस असते. दोन वेशीच्या मध्ये गाव. आपल्याकडे आतापर्यंत असेच गावाची रचना. त्या ते जे वेशीच्या आत मारुतीचं मंदिर असतं की नाही, त्या मंदिराच्या पारावर काही लोक कायम बसलेले असतात. कायम तिथं बसलेले असतात. मला तर वाटतं ते तिथंच जन्माला येतात, तिथंच जगतात आणि शेवटी तिथंच मरतात, पण पार सोडत नाही. तिथंच असतात, ते पारावर असतातच. मग येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी कर, टिंगल कर, टवाळी कर, ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर. एवढं आम्ही वैकुंठवासी, एवढ्या कारणासाठी महात्म्यांचा अवतार झालेला, ते पारावर बसून असतात. आणि मग ते गावामध्ये एखादा मनुष्य, मग ती म्हातारी माणसं असली, गावामध्ये सगळेच असे असतात असं नाही, पण म्हातारी माणसं सकाळच्या वेळेला उन्हाला बसायला म्हणून संध्याकाळच्या वेळेला दिवे लावणी झाल्यानंतर मारुतीच्या पारावर बसतात. शेतातल्या काही गप्पा मारतात, शिळोप्याच्या काही गप्पा मारतात, काही मनातलं आपल्या मित्राजवळ बोलून दाखवतात. आणि अशी म्हातारी माणसं बसलेली असते की मग एखादा त्याच्यातल्या म्हातारा मनुष्य जरा शहाणा असतो, 80-90 कडे झुकलेला. मग गावामध्ये एखाद्या माणसाला बैल घ्यायचा असतो. मग तो बैल घेऊन येतो आणि त्या पारावर तो बसलेला असतो. म्हातारा मनुष्य त्याला सांगतो, तात्या हे बघा हो, हा बैल विकत घ्यायचा म्हणतो मी, एक बैल कमी पडतोय. हा बैल जरा पहिल्या बैलाला जोडी बरी वाटते ही. बघा बरं काय कसा आहे बैल, काय घ्यावा न घ्यावा, त्याचं लक्षण काय, त्याचे गुण काय, बघा बरं. 50,000 म्हणतात या बैलाला, घ्यावा की घेऊ नये, बघा बरं तुम्ही जरा. मग तो 80 वर्षाचा म्हातारा मनुष्य, शेतकी जीवनातला अनुभव असलेला, तो काठी टेकत खाली उतरतो. मग ते बैलाचे दात बघतो, वशीण घालून बघतो, कातड ओढून बघतो, सगळं त्याचे गुण अवगुण लक्षण बघतो आणि मग त्याला सांगतो, बाबा 50 काय 60,000 म्हणलं तरी हा बैल हातचा सोडू नको. मग तो म्हणतो, तात्या तुम्ही म्हणता ना बैल चांगला आहे म्हणून घेतला.
याला काही कळत नसतं, पण तरी सुद्धा त्या तात्याच्या एका शब्दावर हा विश्वास ठेवून 60,000 रुपये खर्च करायला तयार आहे. कारण काय? अनुभव. दुसरं कारण नाही. गावामध्ये कुणाला तरी मुलीला बघून गेलेले असतात, तोही येतो, तोही सांगतो तात्या मुलीला बघून गेले तो, बाकी सगळं जमलंय, हाही बैल 50,000 म्हणतोय. काय करावं आम्हाला काही कळत नाही, जरा तुम्ही सांगता का आम्हाला? आणि मग तो विचारतो, मग मामाचं गोत्र काय, ह्याचं गोत्र काय, मुलगा काय करतो, आई वडील काय, गावामध्ये घर आहे का नाही, शेती किती आहे, पाण्याखालची किती आहे, कोरडवाहू किती आहे, मुलगा शहरात जातो की नाही, शहरात घर आहे की नाही, मुलाची भाऊ काय करतात, बहिणी कुणाच्या घरी दिल्या, अमुक काय, पाहुणे कोण, रावळे कोण, घरामध्ये रोगराई काही आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, 100 चौकशा करतो. आणि मग त्याला सांगतो, बाबा 50 काय 60,000 म्हणलं तरी हा बैल हातचा सोडू नको, तुझ्या गाईला शोभून दिसत, तू चिंताच करू नको त्याची, बस. आणि मग तो म्हणतो, तात्या तुम्ही म्हणता ना, अहो लहानपणापासून हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली आपली स्वतःची मुलगी पण एका माणसाच्या शब्दावर दुसऱ्याच्या घरी द्यायची तयारी असते. महाराज, या शब्दाला आधार काय मला सांगा ना, या शब्दाला वजन का आलं? अनुभव. एवढं एकच कारण. माणसाच्या शब्दाला जे वजन येतं ना, त्या वजनाला कारण आहे, त्या वजनाच्या मागे त्या माणसाचा अनुभव उभा असतो. आणि हा अनुभव प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा 2 पद्धतीचा असतो. सगळ्यांना अनुभव सगळ्यांना येतात, पण आपल्याला आलेले अनुभव जगाला सांगता येत नाहीत सगळ्यांना, ही सगळ्यांची अडचण. अनुभव येत नाहीत का? येतात ना. अनुभवाशिवाय कोण? मी तर म्हटलं ना, कुत्र्यालाही अनुभव आहे हो, पण सांगता येतो का कुत्र्याला अनुभव? त्याला बोलता येत नाही म्हणून सांगता येत नाही असं समजू नका. अनेक कुत्र्यांना बोलता येतं, पण अनुभव सांगता येत नसतो. त्याला बोलता येत नाही म्हणून तो अनुभव सांगत नाही असं समजू नका. आपल्याला आलेला अनुभव मनुष्य जगासमोर 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अगदी धावता विचार सांगतो म्हणून मी म्हटलं विस्तार होईल त्याचा, पण संकोचानं सांगतो. त्याच्या 4 प्रकार. काही अनुभव घ्यायचेही नसतात आणि सांगायचेही नसतात. काही अनुभव घ्यावे लागतात पण सांगता येत नाही. काही अनुभव सांगावे लागतात पण घेता येत नाही. आणि काही अनुभव घ्यावेही लागतात आणि सांगावेही लागतात. विठ्ठला विठ्ठला. उदाहरण देत जातो एक, फार लांबवणार नाही. काही अनुभव घ्यायचेही नाही आणि जगाला सांगायचेही नाही. उदाहरण सांगू, विष खाण्याचा अनुभव घ्यायचाही नाही आणि जगाला सांगायचाही नाही. आणि जर घेतला तर जगाला सांगायला राहायचं नाही ना. हे अनुभव घ्यायचे नसतात आणि जगाला सांगायचे नसतात. काही अनुभव आपल्याला घेता येत नाही पण सांगावे लागतात. अनुभव घेता येत नाही पण सांगावे लागतात. उदाहरण सांगतो मी त्याला. समजा आपल्याला एखाद्या वेळेला ताप आला, ज्वर आला अंगामध्ये, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपली नाडीगिडी तपासतात, छाती लावून वगैरे बघतात, सगळं जातात, डोळे वेळे बघतात, सगळं सांग. ताप आहे, साधा ताप आहे, काही हरकत नाही बाबा, थोडं काही प्रदूषण वगैरे झालं असेल, हरकत नाही, मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो. हे सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या. ही सकाळची आहे ना, ही पिवळी आहे ती सकाळी घ्या, पांढरी आहे ती दुपारी घ्या, तांबडी आहे ती संध्याकाळी घ्या, आणि ही पिवळी आहे ती पुन्हा रात्री घ्या. 4 गोळ्या डॉक्टर आपल्याला बांधून देतात. माझा प्रश्न एवढाच आहे की डॉक्टर आपल्याला जी औषधं लिहून किंवा बांधून देतात ती सगळी डॉक्टरनी घेऊन बघितलेली असतात का? नाही ना. औषधाचा त्यांना अनुभव नसतो, पण औषधाच्या परिणामाची जाणीव असल्यामुळे तो अनुभव घ्या असं जगाला सांगावं लागतं. काही अनुभव त्याच्या पुढे चला, काही अनुभव असे असतात की ते माणसाला घ्यावे लागतात पण सांगता येत नाही. आता याची उदाहरणं कीर्तनात द्यावीत का देऊ नयेत मला सांगता येणार. अनुभव घ्यावे लागतात पण सांगता येत नाही. सांगू उदाहरण. संसाराचा 4 खोलीतला अंधारातला अनुभव घ्यावा लागतो का नाही? लागतो. जगाला सांगता येतो का? सांगता येत नाही. आता हे अवघड वाटत असलं तर सोपं करतो. एखाद्याला त्याच्या बायकोनी जोड्याने मारलं,
अनुभव घेतला की नाही? जगाला सांगता येतो का? एक मनुष्य पारावर जाऊन अहो बायकोने जोड्याने लोक म्हणाले अरे असं सांगू नये. तो म्हणला का सांगू नये? नवीन कोरीत करकरीत चप्पल होती तरी सांगू नये. बायकोने जोड्याने मारलं हा अनुभव घ्यावा लागतो. पण सांगताय तुम्ही सांगता काय? बरोबर हे सांगत नाही म्हणजे यांनी घेतलेला अनुभव. असू द्या घाबरू नका. मी कुठं सांगत नाही. मला सांगायचंय काय आपल्याला की काही अनुभव माणसाला घ्यावे लागतात पण प्रकटपणानं जगताच्या समोर बोलून दाखवता येत नाही. आणि काही अनुभव असे आहेत ते घ्यावेही लागतात आणि सांगावेही लागतात. याच्यातल्या पहिल्या 3 प्रकाराला प्रपंच म्हणतात आणि शेवटच्या प्रकाराला परमार्थ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. बाकीच्या 3 प्रकाराची चर्चा करून मला वेळ घालवायचा नाही. पण परमार्थाचा अनुभव संत महात्मे घेतातही आणि जगाला सांगतातही. अनुभव आपल्या संत महात्मे परमात्म्याचा अनुभव घेतातही आणि जगालाही सांगतात. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. तुकोबाराय बोलतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. तुकोबारायांची भाषा. संत महात्मे अनुभव घेतात आणि जगाला सांगतात कारण तो अनुभव घेणाऱ्याचंही कल्याण करतो आणि ज्यांना सांगितल्यामुळे त्या अनुभवाकडे ज्यांची प्रवृत्ती होते त्यांचंही कल्याण करणारा तो अनुभव. सगळेच अनुभव बाधक नसतात आणि सगळेच साधक नसतात. साधकत्वानं आलेला अनुभव साधकत्वानं समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याला तुकोबरायांचा अवतार व्हावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. पारमार्थिक अनुभव परमात्म्याच्या समोर बोलून दाखवतात. आता कोठे धावे मन तुझे चरण ते तुझे चरण देखिलिया आता मन कोठे धावे. हे तुकोबारायांचं बोलणं आहे. सरळ अर्थ आहे, सरळ भाव आहे. तुझे म्हणल्यामुळे तुकोबाराय देवाच्या समोर प्रत्यक्ष उभे आहेत हे आपल्याला कळतं. आता कोठे धावे मन त्याचे चरण देखिलिया असा पाठ नाही. तुझे देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजिन प्राण आपुलागे माय. ज्ञानोबाराय बोलतात देखिले तुमचे चरण तुमचे समोर उभे. परमात्म्याचा अनुभव परमात्म्याच्या समोर उभं राहून जगताच्या कल्याणाकरता तुकोबाराय देवाला सांगतात. हा अनुभव आहे कशाचा? तुकोबारांनी जो अनुभव भगवंताच्या समोर मांडला त्या अनुभवाचा विषय आहे माझं मन शांत झालं. हा अनुभव तुकोबाराय बोलतात. मनाची शांती मनाच्या स्थैर्याचा अनुभव तुकोबाराय देवासमोर व्यक्त करतात. का करतात? कारण हा अनुभव सांगण्यासारखा आहे. हा अनुभव घेण्यासारखा आहे. विस्तार करणार नाही पण त्याची भूमिका फक्त आपल्याला सांगतो. विचार करा आपण. हा अनुभव तुकोबाराय जगताला सांगतात. का सांगतात? कारण या जगामध्ये मन शांत होणं ही जगात सगळ्यात कठीण गोष्ट. वाटेल ते करता येईल पण मन शांत होणं अवघड आहे महाराज. आमचं मन शांत झालं हा अनुभव तुकोबाराय बोलून दाखवतात. का?
त्याचं कारण असं आहे. थोडस वेदांताच्या तत्वज्ञानाच्या अंगाने जर आपण विचार केला तर विस्तार केला नाही तरी आपल्याला सूत्र सांगतो की मन आणि शरीर यांचा नित्य साहचर्याचा संबंध असतो असं एकही तत्वज्ञ या जगतामध्ये मानत नाही. आपलं मन आणि आपलं शरीर एकत्रित राहतं हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता का? आपलं मन आणि आपलं शरीर हे कायमस्वरूपी एकत्रित एकमेकांना बांधूनच राहू शकतं हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता का? नाही. जिथं शरीर जाईल तिथं मन जात नाही आणि जिथं मन पोचतं तिथं शरीर जाऊ शकत नाही. काय सांगू मी आता आपल्याला? अहो, आता आपण कीर्तनात बसलाय, आपलं शरीर कुठे आहे? कीर्तनात आहे. आणि मन कुठे आहे? कुणाला माहिती? तुम्हाला माहिती, तुमच्या देवाला माहिती. आपल्याला काय कळणार आहे बाहेर? मन आणि देह यांचा नित्य साहचर्याचा संबंध असतो. अहो, मी आपल्याला वेगळं बोलू, कुणाला पटेल न पटेल, कुणाला माहिती असेल माहित नसेल मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वरी वाचा आपण. जीवनमुक्ताचा सुद्धा मन आणि देह एकत्रित राहतो. काय सांगू तुम्हाला? पटल नाही तर न पटल. माझी भाषा नाही, ज्ञानोबाऱ्या बोलतात. देह तरी वरचिली कडे, वरीच्या वरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. ज्ञानोबाऱ्यांची भाषा. मानसीची बैसका न मोडे, देह तरी वरच्या वरी हिंडे. मन जागेवर बसलं आणि देह मात्र हिंडत राहिला. असं संतांचंही होतं. आपलं उलट होतं. आपला देह जागेवर बसलेला असतो आणि मन, अरे त्याला काय अंतच नाही. कुठं जाईल आणि कुठं येईल काही सांगता येत. मन चंचल थोडं पुढं पाहिजे. ऐका, येतो तिथपर्यंत येतो, धायचं सांगतो. आता प्रमाण दिलंच आहे तर त्या अनुषंगाने बोलतो. ऐका, गंमत काय आहे, माणसाचं मन शांत बसत नाही हा माणसाचा अनुभव. मन शांत नाही. मन शांती करता प्रयत्न अखंड चालू आहे. मन शांत व्हावं की होऊ नये, व्हावं हे सगळ्यांचं समान उत्तर आहे. पण मन शांत आहे का याला समान उत्तर आहे, आमचं मन शांत नाही. मग हे मन शांत का नाही बाबा? मनाचा अनुभव तुकोबार आहे. आपलं मन शांत झालं म्हणून सांगतात. अरे मन शांत होणं ही फार अवघड गोष्ट आहे. बोलायला सोपं आहे. याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये याला एक न्याय आहे. याला कफोणी बुडन न्याय असं म्हणतात तत्वज्ञानात. एक न्याय आहे. कफोणी शब्दाचा काय असतं सांगतो मी. कफोणी शब्दाचा अर्थ आहे कोपरा. आपल्या हाताचा कोपरा, याला संस्कृतामध्ये कफोणी असं म्हणतात. आणि गुळ शब्दाचा अर्थ आहे गुळ. आपल्या कोपराला गुळ लावायचं आणि चाटायचं. किती सोपं आहे. करून बघा. लगेच नको, तुम्ही घरी जाऊन अंधारात करून बघा आणि उद्या मला पंढरपूरला सांगायला जमत काय? महाराज, प्रपंच बोलायला अवघड आहे, करायला डोकं लागत नाही. परमार्थ बोलायला सोपा आहे, करायला जन्म घालवावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. बोलणंच अवघड सगळं. अहो काय सांगा महाराज, आमचा संसार, तुम्हाला काय कल्पना? अरे कशाचं काय, सगळ्याचं सारखंच असतं. सगळ्याचं सारखं असतं. माणसं बोलताना संसाराबद्दल बोलताना फार बोलतात, करायला संसार काय डोकं लागतं मला सांगा. संसार करायला काय लागतं? आमचे आजोबा म्हणायचे संसार करावा लागत नाही, तो होत राहतो आणि परमार्थ मात्र करावा लागत असतो. तुम्ही काही नाही केलं तरी संसार होतो. काय सांगू तुम्हाला? मला सांगा, जागेवर बसल्या बसल्या भूक लागेल का नाही? काही करू नका, नुसतं जागेवर बसा, भूक लागेल का नाही? लागेल. जागेवर बसल्या बसल्या तहान लागेल का नाही? लागेल. जागेवर बसल्या बसल्या झोप लागेल का नाही? लागेल. जागेवर बसल्या बसल्या वय वाढेल का नाही? वाढेल. आणि मग संसार चालूच आहे किंवा सगळा
काही न करता संसार चालू आहे आणि संसार करायला माणसं म्हणतात संसार दुःख मूळ चौकडे इंगल. अरे तुझंच आहे का सगळ्याच आहे? काय संसार? संसार बोलायला अवघड आहे महाराज, करायला काही लागत नाही, काही डोकं लागत नाही. क्षमा मागून बोलतो, माफ करा मला, पण खरं सांगतो संसार करायला डोकं लागत नाही, गाढवालाही लेकरं होतात. आता ह्याच्या पलीकडे काय स्पष्ट बोलू? काय आमचा आम्हाला तर एकच होईल. आम्हाला ढेकून असते का नाही? ढेकून 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 आता ढेकून दिसतच नाही. कुठं गेले ढेकणं कळायला, वारीतही दिसत नाही तो. ढेकून ढेकून गावात आहेत का तुमच्या? आता दिसत नाही. आता नाही. पूर्वी वारकरी घेऊन यायचे ढेकून, ढेकणाच्या वाऱ्या होत्या पूर्वी. आता ढेकूनच दिसत नाही. आता ढेकूण असतो की नाही? ढेकूण, एक ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देतो. तुम्ही बघा, मी हे वाचून सांगतोय आपल्याला, मनगडंत सांगत नाही. एक ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देतं. त्याने म्हणावं आज संसार सुफल झाला गे मा. आम्ही काय भाषा करावी? आम्हाला एका वेळेला एकच होतं आणि ते एक झालेलं धड वागत नाही, पुढे जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवतं. आम्ही काय म्हणावं संसार सुफल झाला? काय संसार 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 बोलायला अवघड आहे महाराज, करायला काही लागत नाही आणि परमार्थ बोलायला फार सोपा आहे. काय परमार्थ? पंढरपूरला जायचं म्हणजे काय? ज्ञानेश्वरीचं पारायण 9,000 तर ओव्या. बघा बरं वाचू. 9,000 नका वाचू, जाऊ द्या. नुसतं 18व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या न अडखळता वाचा. मला काहीच म्हणायचं. सोपं आहे का मला सांगा ना? परमार्थ बोलायला सोपा आहे, करायला काय? करायला जन्म घालवावे लागतात महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय बोलतात, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले वो माये, विटे लाधले या विठोबाचे पाय. ज्ञानोबा बोलतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभा. भगवद्गीता 7वा अध्याय वाचा. पण भगवान बोलतात, अर्जुना ज्ञान होणं सोपं नाही बाबा. अनेक जन्माच्या शेवटी माणसाला ज्ञान होतं आणि त्याच्या नंतर मनुष्य साधक रूपानं भगवंताला चरण जातं. सोपी गोष्ट नाही. ज्ञान परमार्थ बोलायला सोपा आहे, करायला कठोडी गुडन्याय म्हणतात. हे बोलणं आपल्याच कोपराला गुळ लावायचं आणि चाटायचं, किती सोपं आहे हो बोलायला. करून बघा की. मी पुन्हा सांगतो, आत्ता करू नका, तुम्ही घरी जाऊन करा. हात बीत मोडला तो कोण जबाबदार? सोपं नाही हे. आपलाच कोपरा, आपलाच हात, आपल्यालाच ताणता येतो. आपली जीभ, पण कोपरापर्यंत जीभ पोचत नाही. हे बोलणं सोपं आहे, होणं अवघड. तसा परमार्थ बोलायला सोपं आहे. मन शांत होणं, ही भाषा बोलणं सोपं आहे, होणं अवघड आहे महाराज. माणसं म्हणतात काय नाही आता एकदम शांत आहे. कशाचं शांत आहे? कशाचं शांत आहे? कोण म्हणतं शांत आहे म्हणून? कोण शांत झाला आतून मला सांगा ना. आपल्यापैकी आपण जीव कोण शांत आहे? हे बोलणं फार सोपं आहे महाराज, होणं अवघड आहे. का आमचं मन शांत नाही? 1-2 कारण सांगतो, मला वेळ नाहीये. 1-2 कारण सांगतो. मन शांत का नाही? कारण शांत न राहणं हा त्याचा स्वभाव आहे. हे पहिलं कारण. मी बोलत नाही. अर्जुनाची शंका आहे देवासमोर 6व्या अध्यायामध्ये, चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी बलवदृढ. अर्जुन बोलतो देवाला, देवा आमचं मन चंचल आहे, आमचं मन चंचल आहे. किती चंचल आहे? काय चंचल आहे? ज्ञानोबारांनी याच्यावर भाष्य करताना त्या मनाचं चंचलत्व सांगत असताना दृष्टांत फार छान देतो. ज्ञानोबाराय म्हणतात आमचं मन चंचल आहे. अरे किती चंचल आहे? तुम्ही विचार करा, मन क्षणार्धात इकडून तिकडं जातो, क्षणार्धात. त्याला वेळच लागत नाही. मला सांगा, माणसाला चंद्रावर जायला वर्ष 6 महिने तरी लागतील की नाही? किती वेगवान यान जरी घेतलं, काही रॉकेट जरी तयार झालं, तरी सुद्धा चंद्रावर जायला वर्ष लागेल, यायला वर्ष लागेल. नाही, जायला 6 महिने लागतील, चंद्रावरून खाली यायला 6 महिने लागतील. माणसाचं होईल की नाही? जायला 6 महिने, यायला 6 महिने. पण मन एका क्षणामध्ये 10 वेळेला चढतं, 15 वेळेला खाली उतरतं. किती चंचल असेल, काय त्याचा वेग असेल. आणि हीच शंका अर्जुन बोलून दाखवतोय, वायोरिव सुदुष्करम. तेव्हा किती चंचल आहे, प्रमाथी बलवदृढम.
अरे हे मन किती चंचल आहे देवा. आणि ज्ञानोबारायांनी याला उदाहरण देताना फार गोड उदाहरण दिलं. मला लांबवायचं नाहीये, पण ज्ञानोबारायांचं उदाहरण मात्र मला आवर्जून आपल्याला सांगायचं. ज्ञानोबाराय बोलतात, हे ऐसे कैसे घडेल, एक वेळ मरकट समाधी येईल, का रहा म्हणितल या राहील महावातू. 6वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, ऐसे कैसे घडेल, एक वेळ मरकट समाधी, एक वेळ माकडाला समाधी लागेल, पण मन शांत बसणार नाही. ज्ञानोबाराय बोलतात, ऐसे काय मरकट माकडाला समाधी लागलेली तुम्ही माकड शांत बसलेलं बघितलंय का हो तुम्ही कधी? शांत बसलेलं बघितलं का? कधीच नाही महाराज, कधीच नाही. मी काय सांगू, संस्कृतात एक सुभाषित आहे, मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यदवा तदवा भविष्यती, असं म्हणतात. आधीच माकड शांत बसत नाही, त्यात त्याला विंचू चावतो. कुणाला? माकडाला. आता क्रमानं सांगू का सगळं? ऐका. आधीच माकड शांत बसत नाही, त्याच्यात ते दारू प्याय. कोण? बहुतेक माकडं दारू पितात. मी बघितलेली तरी सगळी पितात. कोणची माकडं मला माहित नाही, पण मी बघितलेली माकडं तरी दारू पितात. बहुतेक माकडं दारू पिताना पाहिजे. आता हे माकड आधीच चंचल, त्याच्यात दारू प्याय. त्या दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये त्याला विंचू चावला. किती चंचल झाला असेल. आणि विंचू चावलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या मानगुटीवर भूत बसलं. एवढं सगळं करून माकड जेवढं चंचल होतं तेवढं काही न करता आपलं मन आधीपासून चंचल आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारांचा दृष्टांत नंतर बोलतो मी तुम्हाला विस्तारानं. पण आपण ज्याच्यातलं रहस्य लक्षात घ्या, याच्यातलं सूत्र लक्षात घ्या. का मन चंचल आहे? कारण ते जन्मतः चंचल आहे म्हणून, त्याचा स्वभाव आहे. आणि एक लक्षात घ्या, जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केलं तरी बदलत नसतो. जे ज्याच्या स्वभावात नाही ते काही केलं तरी आणता येत नाही, आणि जे ज्याच्या स्वभावात आहे ते काही केलं तरी काढता येत नाही. आता याला उदाहरण खूप आहेत. आपल्याकडची म्हण सांगू का? आधी होता वाघ्या, त्याचा झाला वाघ्या, त्याचा येळपट राहीना, आणि मूळ स्वभाव बदलत नसतो. बदलत नाही. आपण रामायण वाचा. वाल्मिकी रामायणामध्ये रावणाच्या मुखातले शब्द सांगतो मी आपल्याला. रावण बोलतो, सामान्य दुसरं कोणी बोलत नाही, ज्याची देवावर सत्ता आहे, वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. सोन्याची लंका ज्याने कुबेराकडून जबरदस्तीने घेतली, कसा का असे ना, रावण सामर्थ्य संपन्न आहे. तो रावण काय बोलतो ऐका. रावणानं सीता पळवून आणली. पळवून आणल्यानंतर या रावणाच्या या कृतीला विरोध करणारे 3 जण लंकेमध्ये होते. एक होती रावणाची बायको, काय नाव? मंदोदरी. दुसरा होता रावणाचा भाऊ विभीषण, आणि तिसरा होता रावणाचा सासरा चुलत माल्यवान नावाचा राजा. माल्यवान. या 3घांनी रावणाला सांगितलं हे झालं ते बरोबर नाही. त्याच्यात एके दिवशी तो माल्यवान रावणाकडे आला आणि रावणाला म्हणाला, कशाला ही स्त्री पळवून आणलीस? तुला काय कमी आहे? 80,000 बायका असल्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं भावार्थ रामायणात. 80 सहस्त्र नारी. नाथ महाराज बोलतात, जाऊ द्या, तुला काय कमी होतं म्हणून ही पळवून आणलीस? बर, ज्याची आणलीस तो माणूस नाही रे, तो परमात्मा आहे. ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे, तो परदेव आहे. तो त्याची आणलीस कशा करता? बर, आता तो जर रागावला तर तो तुला तर मारेलच, पण सगळं कुळ तुझं नष्ट करेल. कशा करता? रावणाने म्हटलं, मग तुमचं म्हणणं काय? त्यांनी सांगितलं, माझं म्हणणं जर शहाणपणानं ऐकणार असेल तर सांगतो. काय? काही नाही. तू ही त्याची पत्नी घे, पुन्हा त्यांच्या जवळ जा, त्यांना त्यांची पत्नी परत कर, आणि त्यांना असं सांग की माझ्याकडून चूक झाली, ही पत्नी मी पळवून नेली, याच्या पुढे मी अशी चूक करणार नाही असा शब्द दे. त्यांच्या चरणावर डोकं ठेव, कारण या अवतारामध्ये त्यांचा असा शब्द आहे जगाला, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीच्या याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम, असं रामचंद्र प्रभू बोलले विभीषणाच्या शरणागतीच्या प्रसंगात युद्धकांडात.
त्यांनी सांगितलं सकृत एव प्रपन्नाय, कोणी एखादा जर मला शरण आला आणि तो जर मला म्हणाला तव अस्मी, देवा मी तुमचा आहे, एवढंच जरी तो मला म्हणाला तरी अभयम सर्व भूतेभ्यो ददामी एतत् मम व्रतम, सर्व भूतमात्रांना मी अभय देईन, त्यांनी फक्त देवा मी तुमचा एवढं म्हणावं. रावणा तू जा, त्यांची पत्नी त्यांना परत कर, आपल्याकडून चूक झाली मान्य कर, याच्या पुढे अशी चूक होणार नाही असं अभिवचन दे, त्यांच्या चरणावर डोकं ठेव आणि तू परत ये, ते तुला क्षमा करतील, तू वाचशील, तुझं कुळ वाचल. रावणाला पटलं. रावणाने सांगितलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, बायको परत करणं मान्य, बर, माझ्याकडून चूक झाली कबूल करणं मान्य, याच्या पुढे अशी चूक करणार नाही अभिवचन देणं मान्य, पण त्यांच्या पाया पडणं आपल्याला मान्य. रावण म्हणला मी पाया पडत नाही, पाया पडणार नाही. माल्यानं विचारलं का पाया पडणार नाही, त्यावेळेला रावणाच्या मुखातलं हे वचन मी आपल्याला सांगतो. रावणाने असं सांगितलं द्विधा भज्येयम अपेयम न नमेयम तु कस्यचित एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. रावणाच्या मुखात शब्द. रावण म्हणतो माझ्या शरीराच्या 2 फाकड्या करून 2 दिशेला टाका चालेल, पण मी कुणासमोर नतमस्तक होणार नाही. का? कारण नतमस्तक होणं हा माझा स्वभाव नाही, आणि स्वभावात जे असतं ते बदलणं कुणाच्या बापाला शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला. किती प्रमाण देऊ मी? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरित आहे परी आवडेना, धरित आहे परी आवडेना, अंतरीचे स्वभावे बाहेरी, अंतरीचे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अरे आत असतं ते स्वभावानं बाहेर धावतच राहतं, तो स्वभाव आपल्याला दाबून ठेवता येत. स्वभाव मूर्धी वर्तते. स्वभावाला जेवढं आपण दाबायचा प्रयत्न करतो तेवढा तो स्वभाव उसळी घेऊन वर येत राहतो. काय सांगू मी आपल्याला? जाऊ द्या हे सगळं कुठं सांगत बसू. म्हण सांगतो आपल्या मराठीतली म्हण. शुंभ जळला तरी पीळ जळत नाही स्वभाव. याच्याही पुढचं बोलू का? याच्याही पुढचं सांगतो. जित्याची खोड, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी बोलू आपल्याला, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं नाही, मेलं तरी जात नाही, मेलं तरी जात. आता ज्ञानोबारांचा दृष्टांत आहे. आता ऐका 6व्या अध्यायातला दृष्टांत ज्ञानोबा काय देतात. हे ऐसे कैसे घडेल एक वेळ मरकट समाधी येईल का रहा म्हणितलया राहील महावातू. अरे वेगानं सुटलेला जोराचा वारा त्याला थांब म्हणलं तर थांबेल, पण मन ऐकत नसतं महाराज. एक वेळ माकड शांत बसेल, बसत नाही, बसत नाही. का बोललो मी आपल्याला? जित्याची खोड मेल तरी राहत नाही. कशावरून? आता उदाहरण खूप आहे. ज्ञानोबरांचा दृष्टांत सांगतो मी आपल्याला. जित्याची खोड मेल तरी राहत नाही. कशावरून? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांग. काय कारण आहे? ज्ञानोबरांचा दृष्टांत सांगतो. आपण लहानपणी रस्त्यावर माकडाचे खेळ बघितलेत का नाही? ते मदारी खेळ करतो. एक माकड माकडी, काही नाही, साधा असतो. माकडाचं नाव असतं रामू, तिचं नाव असतं भागूबाई. ठरलेलं असतं त्याचं काय, त्याच्या बिचाऱ्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे ते. एक माकड माकडे, त्याचा खेळ रस्त्यावर तो मांडतो. जाणाऱ्या येणाऱ्यांना गोळा करतो. पोरं सोरं जमा होतात. काही काही मोठेही मोठ्या तन्मयतेनं ते बघत असतात. आणि मग तो खेळ सुरू झाला की मग तो काय करतो, थोडा वेळ इकडचे तिकडचे खेळ करतो आणि मग तो त्या माकडाचं माकडिणीचं लग्न लावतो.
लग्न लावतो, सगळ्यांना अक्षत भिक्षत वाटतो, मध्ये अंतरपाड धरतो, मग अक्षत टाकायला लावतो आणि सगळं झालं की ते माकड माकडिणीला शिकवलेलं असतं, ते एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. सगळं झालं की मग तो मदारी म्हणतो, बघा आता आता यांचं लग्न झालंय पण यांच्याकडे संसार करायला पैसे नाही, काढा रुपये. आणि मग त्या माकडाला शिकवलेलं असतं, तो थाळी घेतो, सगळ्यांकडे फिरतो, मग कुणी रुपये, 8 आणे, 4 आणे, 2 रुपये, 5 रुपये, त्याला जसं जमेल तसं थाळीमध्ये टाक. मग थोडे पैसे जमा होतात, मग थोडा वेळ इकडचे तिकडचे खेळ होतात, दोरीवरून चालून दाखव, काठीवरून उडी मारून दाखव, अग्नीमधून उडी मारून दाखव, हे सगळं झालं की मग त्या माकडाला शिकवल्याप्रमाणे ते माकड मेल्याचं नाटक करतो, तिथं पडतं. माकड मेल्याचं शिकवलेलं असतं, त्याला मेल्याचं नाटक करतो, तिथं पडतं. पडलं की ती माकडीण त्याच्या जवळ जाते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, तो उठत नाही. मग त्याच्या समोर डोकं आपटून घेते, छाती बडवते, रडण्याचं नाटक तिलाही शिकवलेलं असतं. मग रडण्याचं नाटक बिटक करते, सगळं झालं की मग डोकं आपटून घेते आणि मग तो मदारी सांगतो, बघावं आत्ता आत्ता लग्न झालंय आणि आता हा मरून गेला, हिचा नवरा आत्ता लग्न झालं होतं आणि हिचा नवरा मरून गेला, आता याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा हिच्याकडे पैसे नाही, काढा 5-5 रुपये, काढा 5-5 रुपये. मग ती माकडीण हातामध्ये थाळी घेते, सगळ्यांसमोर जाते, कुणी दयेनं 5 रुपये 10 रुपये काही काही देत राहतं. आता ही माकडीण आपल्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारा करता जर पैसे मागत असेल तर याने उभं पडून राहावं की नाही, हे पडल्या पडल्या अंग खाजवतं, याच्या अंत्यसंस्काराला पण पैसे द्या. जित्याची खोड मेलं तरी जात नाही, लक्षात मेलं तरी जात नाही. का बोलतो मी आपल्याला, तसं आपलं मन आहे हो, त्याला किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मन आवरलं जात नाही, कारण त्याचा स्वभाव चंचल आहे. जे ज्याच्या स्वभावामध्ये आहे ते राहणारच, ते बदलणं शक्य नाही. उदाहरण पुष्कळ आहेत, मला लांबवायचं नाही. स्वभाव चंचल आहे अर्जुन म्हणतो, म्हणून भगवंताने ऐकून घेतलं. भगवान म्हणाले, बरोबर आहे अर्जुना, असंशयम महाभाव, तुझं म्हणणं बरोबर आहे, माझं काही म्हणणं नाही. मनाचा स्वभाव आहे चंचल असं. पण ज्ञानोबा राय थोडं पुढे जाऊन बोलले. अर्जुन म्हणतो, देवा चंचलम ही मनो कृष्ण. ज्ञानोबा राय म्हणतात, अरे अर्जुना तसं म्हणू नको बाबा, या मनाचा स्वभाव चंचल नाही आहे. ज्ञानोबा रायने खाली आपल्याला ओव्यामध्ये सांगितलं, चंचल नाही, यया मनाचा कीर चपळची स्वभाव. अर्जुन म्हणतो चंचल, ज्ञानोबा राय म्हणतात चपळ, तुकोबाराय म्हणतात तुम्ही दोघे भांडू नका, चंचल आणि चपळ दोन्ही, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. तुकोबाराय बोलतात चंचल काय आहे, चंचल असणं वेगळं आणि चपळ असणं वेगळं. काय सांगू आता तुम्हाला, चंचल असणं हा दोष आहे आणि चपळ असणं हा गुण आहे ना. माणसानं चंचल असावं का चपळ असावं, चंचल असावं का चपळ असावं, चपळ असावं. माणसानं चंचल असू नये, चंचल असू नये. काय भेद आहे, चंचल वेगळं चपळ वेगळं, त्या दोन्ही मध्ये अंतर आहे. एक गुण आहे, एक दोष आहे. चंचलत्व दोष आहे, चपलत्व गुण आहे. काय फरक आहे दोन्ही मध्ये, एका वाक्यात सांगतो, लांबवायचं कारण नाही, पुढे जायचंय मला. त्याचं कारण असं आहे महाराज, हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे गेला की त्याला चंचल म्हणतात, आणि हातात घेतलेलं काम लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे गेला की त्याला चपळ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. या मनाचा बघा ना विचार, चंचलही आहे आणि चपळही आहे. काय सांगू आता, उदाहरण देऊ दोन. अगदी सामान्य तुमच्या माझ्या घरातली, तुमच्या माझ्या जीवनातली उदाहरणं देतो. मनुष्य जेवायला चंचल असणं म्हणजे काय, मन किती चंचल आहे त्याच्याकरता सोपं सांगतो. आपण जेवायला बसलो, भात खाता खाता पोळी आली, भातातलं चित्त गेलं. पोळी खाता खाता लाडू आला, पोळीतलं मन गेलं. लाडू खाता खाता जिलेबी आली, लाडूतलं गेलं. जिलेबी खाता खाता बासुंदी आली, जिलेबीतलं गेलं. बासुंदी खाता खाता गुलाबजाम आले, बासुंदीतलं गेलं. आता हे काय रात्रभर सांगू काय, विचार करा ना. पुढचं मिळायला लागलं की हातात आलेलं सोडून देणं, हा जो स्वभाव आहे ना, हा दोष आहे, याला चंचलत्व म्हणतात. मनाला पुढं मिळत दिसलं की ते हातातलं सोडून देतं, त्याचा विचारच करत नाही, याला म्हणतात चंचल आहे मन.
आणि मन चपळही आहे. चपळ आहे म्हणजे काय ते मी आपल्याला सांगतो. एखादा काही पक्वान्न नसतील, काही नसतील, एखादा मनुष्य जेवायला बसला, काय असायचं? वरण भात भाजी पोळी आमटी भाकरी, काय जे असेल आपल्याकडे, काय अन्न असायचं? भाकरी भाजी खायचं, भात आमटी खायचं, आपल्या सगळ्यांचं अन्न हेच आहे. मनुष्य जेवतो आणि जेवण करून झालं, हात धुतले, ढेकर दिला की तो बायकोला विचारतो संध्याकाळी काय? अरे आधी हे तर पचू दे तुला. हे उलटून बाहेर यायची शक्यता निर्माण झाली. एवढं जेवलायस तू, तोंडातून बोट घातलं तर बोटाला भाकरी लागायला लागली, आणि पुन्हा संध्याकाळी काही आहेच का? एक झालं की दुसऱ्या क्षणी त्याला पुढच्या विषयाची अपेक्षा असते. हे चपलत्व, हे चपलत्व. आम्ही एका ठिकाणी असंच काल्याचं कीर्तन झालं. आम्ही असं बसलो, गंमत सांगतो, स्वभाव. कीर्तन झालं, एका घरामध्ये आमची व्यवस्था केलेली जेवायला. बसलो, काही वादक मंडळी, गायक मंडळी, काही महाराज मंडळी आलेली, काही पाहुणे बोलवलेले, आमची पंगत बसली. पंगत बसल्यानंतर आता कुंडली पवरदा झालं, आम्ही घास घेणार. तेवढ्यात त्या घरामध्ये एक गृहस्थ माधुकरी मागायला. तर त्या घरमालकाने काय सांगितलं, अहो कशाला माधुकरी मागता, आज गावचा काला झालाय सप्ताहाचा, महाराज वगैरे सगळे बसलेत जेवायला, तुम्ही पण बसा, कशाला माधुकरी मागतात? त्याला वाटलं बरं आहे, म्हणून त्याने आपली झोळी बाजूला ठेवली, पिशवी बाजूला ठेवली, आमच्या बरोबर पंक्तीला बसला. पंगत वगैरे झाली, आमची जेवण झाली, सगळं झालं. तिथून उठता उठता त्याने मला काय विचारावं, तो म्हणला, महाराज उद्या असंच आहे का? मी म्हणलं, उद्या माझी पत्राळ कोणत्या गावाला उठणार आहे माझं मला माहित नाही, मी तुझं काय सांगू? एक झालं नाही तर माणसाला दुसऱ्या विषयाची अपेक्षा. महाराज, विषयामधला विषय जर जवळ आला तर पहिला विषय बाधित होतो, हे चंचलत्व आहे. पण एका विषयाच्या भोगानंतर निर्विषय राहणं हा मनाचा स्वभाव नसल्यामुळे दुसऱ्या विषयाची पटकन अपेक्षा जिथं संकल्प केला जातो ते मनाचं चपळत्व आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे मन चंचलही आहे आणि मन चपळही आहे, जाता येता न लगे वेळ. तुकोबाराय बोलतात, याला जायला यायला वेळच लागत नाही. मनाचा स्वभाव चंचल आहे म्हणून मन शांत नाही. एक दुसरं एक कारण सांग थोडक्यात, काय कारण आहे माणसाचं मन चंचल होण्याचं? काय कारण असू शकतं? अजून एक कारण जाता जाता सांगतो, सिद्धांत सांगू आधी एक सरळ वाक्यात. विषयाचं वैविध्य माणसाच्या मनाला चंचल बनवत असतं, हे लक्षात ठेवा. मी आपल्याला सांगतो, ऐका. मी पुन्हा सांगतो, विषयाचं वैविध्य निर्माण झालं की माणसाचं मन आपोआप चंचल होतं. मी विस्तार करत नाही, उदाहरण देतो. आपला बालपणीचा मित्र 30-40 वर्षानंतर कुठेतरी आपल्या गावामध्ये आपल्याला भेटल्यानंतर, अरे इथं कसं आहे, अमुक काय तमुक काय, आपण अरे हे बघ इथं जवळ घर आहे, घरीच इतक्या दिवसाने भेटलास, केवढ्या गप्पा मारायत? तो म्हणता, अरे ऑफिसच्या कामा करता आलो, जायची गडबड आहे ना, माझं काही म्हणणं नाही, चहा घे आणि जा. काय म्हणणं? चहा घ्यायला आपण त्याला घरी बोलवतो, तिथपर्यंत कशीच अडचण नसते. चहा घ्यायला आपण त्याला घरी बोलवलं, तो चहा घ्यायला घरी आला, इथपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. घरी आला, बसला, गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि आता आपल्याला घरामध्ये जाऊन बायकोला सांगायचंय की याला चहा कर. आणि तेवढ्यात आपल्या मनात विचार आला की याला चहा घ्यायला म्हणून आपण बोलवलंय, पण हा चहा घेतो का कॉफी घेतो? आणि मग आपण त्याला विचारतो, बाबा चहा घेणार का कॉफी घेणार? इथून मनाच्या चंचलत्वाला प्रारंभ आहे. एका विषयाच्या प्राप्तीत मन चंचल होत नाही. विषयाचं वैविध्य मिळायला लागलं की मन इकडे जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ हे त्याचं सुरू होतं. हे चंचलत्व विषयाच्या वैविध्यात. मी आपल्याला गंमत सांगतो, ऐका. आमचे एक मित्र घरी आले, म्हटलं चहा घेऊ. घरी आले, मी म्हटलं चहा घेता का कॉफी घेता? ते म्हणले कॉफी होईपर्यंत चहा घेतो. पण असा महात्मा लाखात एखादा असतो, सगळ्यांना असं सुचत. असे महात्मे फार कमी सापडतात. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, सगळे सापडत नाही. मी का बोलतो आपल्याला, विषय अनेक निर्माण झाले की आपलं चित्त जागेवर राहत नाही. स्वामी नेले चित्त नेदी अवलोकन. बहु
आपण सकाळी. हो, भोपाळ्याचे अभंग आठवा. तुकोबाराय बोलतात, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख. कामानं आमचं चित्त नेलं, मग कागासा सुरवासी मज केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकोबाराय बोलतो है ना. का बोलतो मी आपल्याला, विषयाचं वैविध्य हे मनाला चंचल बनवतं. उदाहरण पुष्कळ आहे. मनाचा स्वभाव चंचल आहे म्हणून मन चंचल असतं. बरं, हे आता जाऊ द्या, हे कारण पुष्कळ असतील, मला लांबवायचं नाही, मला थोडं पुढं बोलायचंय. अरे मन चंचल आहे ही गोष्ट खरी, या मनाला आवरण्याचा प्रयत्न करा ना. अर्जुन म्हणतो वायोरिव सुदुष्कर. अरे हे आवरलं जात नाही. आम्ही किती आवरण्याचा प्रयत्न करा, आम्ही किती प्रयत्न करावा. मी मोठ्या मोठ्याची उदाहरणं सांगतो आपल्याला. भल्या भल्याने आवरण्याचा प्रयत्न केला हो. ज्यांनी मनाचे श्लोक आपल्या हातात दिले ते समर्थ रामदास स्वामी. त्यांचं मन जागेवर आहे का ते सांगतात. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझं विण क्षीण होतो धावरे धावा. बोलणारा माणूस नाही, संत बोलतात. रामदास स्वामी मनाचे श्लोक जगाला दिले, पण ते म्हणतात माझं मन माझ्या हातात नाही, मला आवरता येत. अहो जाऊ द्या, ज्या तुकोबारायांनी परमात्म्याला आपलं मन शांत झालं म्हणून सांगितलं, त्या तुकोबारायांचा साधक दशेतला अनुभव विचारा ना. तुकोबाराय म्हणतात, आम्ही या मनाला आवरण्याचा काही कमी प्रयत्न केला. काय काय करीतो या मना काय काय करीतो या मना परी नायिके नारायणा. देवा, या मनाला आवरण्याकरता काय काय केलं नाही, पण माझं मन माझं ऐकत नाही. काय करतं, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले बलत्या सवे धावे सैराट. तुकोबारायांची भाषा. आपण वाचा नाटाचे अभंग. तुकोबाराय बोलतात है ना. तुकोबाराय म्हणतात, समर्थ म्हणतात माझं मन शांत नाही. तुकोबाराय म्हणतात माझं मन शांत नाही. हे दोन्ही सोडून द्यावं. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो आपल्याला. याच्या पुढे सांगतो, समर्थांनी तुकोबारायांनी ज्या देवाला आपलं मन शांत नाही म्हणून सांगितलंय, त्या देवाचं मन तरी शांत आहे का बघ. आता हे प्रमाण देतो मी आपल्याला. त्या देवाचं मन तरी शांत आहे का नाही. महाराज, योग वासिष्ठातला प्रसंग आहे. रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा ठरला. 1-2 मिनिटात सांगतो. रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा ठरवलं. वसिष्ठ गेले दशरथाकडे, उद्या रामाला अभिषेक करायचा. आता रामायण ऐकता ना, उद्या रामाला अभिषेक करायचा. त्यांनी सांगितलं अभिषेक करायचा, करा. तर करा म्हणल्यावर करावा, पण दशरथाने सांगितलं उद्या करू. उद्या करू म्हणल्यानंतर थोडा वेळ आहे. पण त्या दशरथाने सांगितलं हरकत नाही, रामाला सगळ्यांचंच मन आहे, सगळ्यांचंच मत आहे रामाला अभिषेक करावा. माझंही म्हणणं आहे, करा, काही हरकत नाही. फक्त एकदा त्याला विचारा, ज्याला अभिषेक करायचा आहे त्याचं म्हणणं काय एकदा विचारा. बोलवा त्याला. रामचंद्र प्रभूंना बोलवलं. रामचंद्र प्रभू आले. आपले गुरु महाराज बसलेत, आपले वडील बसलेत. एक आसन घेतलं, खाली पायाजवळ बसले आणि गुरुजींना विनंती केली, कशा करता मला आमंत्रण दिलं, कशा करता मला बोलवलं, आपण काय काम आहे माझ्याकडे सांगा. त्यावेळेला वसिष्ठांनी सांगितलं की रामा, तुला उद्या राज्याभिषेक करावा असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुझं म्हणणं काय आहे, तुला काय वाटतं. त्यावेळेला योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मुखात हे वचन आहे. रामचंद्र प्रभू म्हणतात, मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिराकुले शून्य तांडविने जाता वृतम आशा पिशाचिका. सगळा अर्थ अक्षरशः सांगत नाही, पण भाव मी आपल्याला सांगतो. रामचंद्र प्रभू वसिष्ठांना असं म्हणाले, माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन राहिली. ती माझं मन शांत बसू देत नाही, आणि माझं मन शांत नाही म्हणून मला राज्याभिषेक करू नका. कोण बोलतं, कोण बोललं, रामचंद्र प्रभू बोलले. मग मला सांगा, रामचंद्र प्रभू एक वचनी
एक बाणी, एक पत्नी व्रत धारण करून त्यांचं मन शांत नाही. आपलं तर ह्याच्यातलं काहीच नाही ना हो. आपलं कसं होईल? रामचंद्र प्रभू म्हणतात माझं मन शांत नाही. अरे रामाचं मन शांत नाही, आमचं काय? दर्या में खसखस. अरे कुठं वाहत जाऊ पत्ता लागायचा नाही मला. कुठं रामचंद्र प्रभू, कुठं आपण? त्यांचं मन शांत. दर्या में खसखस ठाऊक आहे का तुम्हाला? दृष्टांत ठाऊक आहे का? ऐका मग. खसखस माहितीये का? खसखस खसखस अनारशाला खसखस असते, महाग असते, त्याच्याने नशा चढते. काशीला जाऊन या एकदा. खसखस महाग असते महाराज, स्वस्त नसते. एका माणसाला त्याच्या बायकोने सांगितलं खसखस घेऊन. तो दुकानात गेला, खसखस द्याव. दुकानदाराने सांगितलं किती पाहिजे? तो म्हणला 1 रुपयाची पाहिजे. आधीच महाग, त्याच्यात 1 रुपयाची. रुपयाला किती? 4-5 दाणे आले असते खसखसीचे. दुकानदार म्हणाला हरकत नाही. त्याने 4-5 दाणे कागदाच्या पुडीमध्ये बांधले, रुपयाची खसखस दिली. याने खिशात ठेवली, वरच्या खिशामध्ये ठेवली. आता घरी जाऊन बायकोला द्यायची. जाता जाता त्याच्या मनात आलं आपल्या गावात समुद्र आहे, संध्याकाळची वेळ झाली, सूर्यास्त होतो, उडत्या सूर्याला नमस्कार करावा, समुद्राला नमस्कार करून घरी जावं म्हणून संध्याकाळच्या वेळेला 7-7:15च्या वेळेला समुद्राच्या काठावर आला. थोडं आत गेला आणि समुद्राच्या पाया पडायला वाकला तर खसखसीची पुडी समुद्रात पडली. त्याला पत्ताच नाही. तसंच घरी गेलो. तासाभराने बायकोने विचारला खसखस आणायला आणली ना? मग कुठे? हे काय कुठे? म्हणलं अरे खसखस कुठे गेली? मग लक्षात आलं अरे आपण समुद्राच्या काठावर गेलो होतो, खसखस पडली नसेल कशावर. मग चला म्हणून पुन्हा रात्री 8 वाजता खसखस शोधायला समुद्रात. खसखस कळतं का? खसखस शोधायला समुद्रात. कुठं गेलो होतो आपण, कुठे उभे होतो तिथं गेला आणि तिथलं पाणी बाजूला करून बघायला लागला माझी खसखस कुठे आहे, माझी खसखस कुठे आहे. तेवढ्यात तिकडून एक माणूस आला आणि त्याने विचारलं काय? त्याला वाटलं काय दागिना वगैरे पडला असेल, काही सोनं नाणं पडलं असेल. तो म्हणला काय पडलं, काय शोधता तुम्ही, काही पडलं का महत्वाचं? तो म्हणला अहो माझी खसखस पडली हो. किती होती? 5 दाणे होते. हजर कधी पडली? तो म्हणाला झाला असेल 1.5-2 तास झाले असतील. आता शोधायला आलो, माझी खसखस सापडना, वाईट वाटतंय. तो म्हणाला मूर्खा माझी 15 जहाजं 50 दिवस झाली या समुद्रात गायब आहे, तुझी खसखस सापडलं. अरे मोठ्या मोठ्याचं मोठं गेलं महाराज. आमची काय कथा आहे? रामाचं मन शांत नाही, आमचं होईल दर्या में खसखस. कुठं जाऊ आमचा पत्ता लागायचा नाही. आमचं मन शांत नाही ना. मला त्याच्याबद्दलही तक्रार नाही, माझी तक्रार त्याच्याबद्दल नाही. मला असं विचारायचंय मन शांत नाही ही तक्रार करणं चुकीचं नाही. चुकीचं नाही. कुणाचं मन शांत आहे? आपण तर रामचंद्र प्रभूंचं उदाहरण दिलं. मला पुढे असं बोलायचंय मन शांत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण शांत करायला काही उपायच नाहीत का? शांत करायला काही उपाय असतील ना, काहीतरी उपाय असतील. मग जेव्हा अर्जुनाने विचारलं की देवा चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी बलवद्रढ, त्यावेळेला भगवंताने सांगितलं बरोबर आहे अर्जुन, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यासाने वैराग्याने मन शांत करता येतं. भगवंताने 2 उपाय सांगितले. आपण नाद भागवत बघा. नाद भागवत भिक्षुगीत 23वा अध्याय नाद भागवतात. या भिक्षुगीतामध्ये नाथ महाराजांनी त्या मनाला शांत करण्याचे 3 उपाय सांगितले. मला लांबवायचं नाही. 3 उपाय सांगितले. काय करा? एक तर मनाबरोबर मैत्री करा, नाही तर मनाबरोबर शत्रुत्व धारण करा, नाही तर मनाच्या बाबतीत उदास राहा. 3 उपाय. मनाची मैत्री करा. मन म्हणल तसं वागा. मित्र म्हणल तसंच करतो ना आपण. मन म्हणल तसं वागा. इथं जायचंय तिथं, इकडं जायचंय तिकडं, जेवायला बाहेर जायचंय बाहेर, घरी जेव घरी, मित्राकडे जायचंय जाऊ, इकडं जायचंय, सिनेमाला जायचंय जाऊ. मन म्हणल तसं वागा. शेवटी कंटाळून एके दिवशी मन सांगतं कशात राम नाही, पंढरपूरला चला, त्या दिवशी कल्याण. ऐका, मैत्री करा, मैत्री करा. ते मन कधीतरी आपल्याला पंढरपूरला नेईलच. नाही तर मनाच्या बाबतीत शत्रुत्व. मनाचं बिलकुल ऐकू नका. मन म्हणल त्याच्या विरोधातच वागा.
मनाने सांगितलं हॉटेलमध्ये जेव, मुद्दाम घरी जेव. मनाने सांगितलं सिनेमाला जाऊ, मुद्दाम कीर्तनाला यायचं. आणि मनाने सांगितलं कीर्तनाला जाऊ तर आता आली पंचायत. मनाने जर सिनेमाला जाऊ म्हणलं कुठे जायचं, कीर्तना. आणि मनाने सांगितलं कीर्तनाला जाऊ तर कुठे जाता, सिनेमाला, तमाशाला. कुठे जाता, कुठे जाता, कीर्तनाला. ते मी मैत्री झाली, शत्रू पाहिजे ना, शत्रू पाहिजे ना. मग जाऊ द्या, गोंधळू नका, माझ्याही हातात वेळ नाही फार ताणायला. तुम्हाला सोपं सांगतो काय महाराज, मनाने सांगितलं सिनेमाला जाऊ तर कीर्तनाला यायचं, शत्रू म्हणून. मनाने सांगितलं कीर्तनाला जाऊ तर कुठे जायचं, सिनेमाला नाही. मग याचं उत्तर असं आहे, ज्याचं मन कीर्तनाला जाऊ म्हणतं की नाही त्याच्याकरता हे चाललेलंच नाही. ज्याचं मन सिनेमाला जाऊ म्हणतंय त्याच्याकरता हे चाललं. लक्षात सोडून द्या. नाहीतर मनाच्या बाबतीत उदास राहा, त्याला काय गोंधळ घालायचा घालू द्या, आपल्या मुखातलं रामकृष्ण हरी बंद पडू द्या. बस मन गोविंदी देह काम करू, त्याला काय करायचंय ते करू द्या. आपलं रामकृष्ण हरी, आपलं नामस्मरण बंद पडू देऊ नका. त्या मनाला काय गोंधळ घालायचा घालू. 3 उपाय. आता हे किती झाले, हे 3 आणि देवानी सांगितलेले 2. 3 आणि 2 किती, 5. मला सांगत चला, माझं गणित जरा कच्चं आहे. आता जेव्हा रामचंद्र प्रभू म्हणाले माझं मन शांत नाही, मग वसिष्ठ म्हणाले मन शांत करायचा उपाय मी सांगतो. योग वासिष्ठामध्ये त्याला मनोनाश म्हणतात. मोठं प्रकरण. मनोनाश कसा करायचा, तो स्वरूप मनोनाश कोणता, रूप मनोनाश कोणता, विदेह मुक्ताचा अरूप मनोनाश, जीवन मुक्ताचा स्वरूप मनोनाश, 12 भानगडी त्याच्या. कसं मन शांत करायचं. वसिष्ठ महामुनीने रामचंद्र प्रभूंना उपाय 4 सांगितले. मन शांत करायचंय ना, मी तुला सांगतो. अध्यात्म विद्या अधिगमः, साधु संगम एवच, वासनासम परित्यागः, प्राणस्पंद निरोधनम, एतास्ता युक्तयः पुष्टा संती चित्त जय किल. आपल्या चित्तावर विजय मिळवण्याकरता 4 गोष्टी कर. त्यातल्या त्यात सोपं करत जा. ज्ञानानं मन शांत होतं. ज्ञान जर झालं नाही तर संत संगतीनं मन शांत होतं. संत संगती जर मिळाली नाही तर वासनेवर विजय मिळवून मन शांत करता येतं. आणि वासनेवर जर विजय मिळवता आला नाही तर प्राणायामानं मन शांत करता येतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे किती झाले, 5 आणि 4 9 उपाय सांगितले. 9. पण तुकोबारायांनी सांगितलं मन शांत करायचं असेल तर हे 9 उपाय आमच्याच्याने होत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल. तुकोबारायाने आपला मनशांतीचा जो अनुभव परमात्म्यासमोर व्यक्त केला त्याचं कारण या 9 कारणामध्ये न बसवता तुकोबाराय आपल्याला 10वं पण अत्यंत सोपं कारण सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणात.
कोठे धावे मन तुझे चरण देखील या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो. तुकोबराय आपल्याला आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आलेला अनुभव भगवंताचा साक्षीनं सांगतात की आपलं मन शांत झालं. ते मन शांत का होत नाही, का राहत नाही याची कारण, ते मन शांत करण्यात कुणाचं राहत नाही त्याचा तो विचार, आणि मन शांत करण्याकरता काही उपाय आहेत का याचा शास्त्रीय विचार आपण थोडासा करून आलो. तुकोबाराने मात्र थोडं वेगळं कारण सांगितलं, थोडं वेगळं कारण. मला लांबवायचं नाहीये, मी पुन्हा एकदा सांगतो. 1-2-5 मिनिटांमध्ये मला सगळा विषय आपल्या समोर ठेवायचा आहे. चिंतन करा. एक छोटीशी गोष्ट सांगतो, बाकी फार विस्तार करत नाही. मन शांत राहत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण तुकोबाराय म्हणतात शांत झालं ना. कशानं झालं? तुकोबारायांनी त्याच्या करता दिलेलं कारण आहे तुझे चरण देखील या. तुझे चरण देखील या. आता मन कोठे धावे? आता आमचं मन कुठं धावेल बाबा? याचा अर्थ कुठेही धावणार नाही असा त्याचा प्रश्न नाही, हा निश्चय आहे. मन कुठं धावल, देव कुठं कुठं नाही ते सांगा, म्हणजे सगळीकडे आहे निश्चय झालं. त्याला परिसंख्या अलंकार असं म्हणतात साहित्याच्या भाषेत. जेव्हा ते काय करायचे आपल्याला ते रात्रीच्या वेळेत. पण ऐका, तुझे चरण देखील. कारण काय होतं, मी सरळ बोलतो. मन विषयाकडे का धावतं? चला आपण साधं साधं बोलूच. मन विषयाकडे का धावतं? सुख मिळावं म्हणून. सरळ सुख मिळावं म्हणून विषयाकडे जात. मग विषयाकडून का परत येतं? विषयातलं सुख संपतं म्हणून परत येतं. नवीन विषयाकडे का जातं? तिथं विषयाचा आभास निर्माण होतो म्हणून तिथं जातं. तिथून तिथं जातं, तिथून तिथं जातं, तिथून तिथं जातं, चंचल. मनाला एक इंग्रजीत एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हणतात. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप अशी इंग्रजीत एक म्हण. रिकाम मन म्हणजे सैतानाची कार्यशाळा असते, सैतानाचा कारखाना असतो. अडचण काय आहे, आपण म्हणतो ना रिकाम्या मनामध्ये माणूस जो विचार करतो ना तो कोणीच करू शकत नाही. आपल्याकडे म्हण काय, मन चिंती ते वैरीही न चिंती म्हणतो की नाही. वैरी सुद्धा आपली तेवढी अकल्याणाची भावना व्यक्त करत नाही जेवढी आपल्या मनात येते. आपल्या मनात मला उदाहरणं द्यायची नाही, पण मनाची अडचण काय आहे, मनाला विषय दिला की लगेच भोगतं आणि नवीन विषयाची मागणी करतो. आणि मनाला विषय भोगतो म्हणून जर विषयच दिला नाही तर आपलंच मन आपल्यालाच खातं. मग काय करावं, काय करावं? उदाहरण सांग. एक श्रीमंत मनुष्य एके दिवशी समुद्राच्या काठावरून असा बाहेर पडला फिरायला. सकाळच्या वेळेला फिरायला म्हणून बाहेर पडला. फिरता फिरता समुद्राच्या लाटावरून एक बंद बाटली, काचेची बाटली, तो पण बुच लावलेली बंद बाटली अशी वाहत आलेली त्याला दिसली. आली असेल समुद्राच्या लाटा बरोबर. काय करायचंय, पण माणसाच्या हाताला चाळा लागतो, गप्प बसत नाही. हाताला चाळा लागतो, माणसं गप्प बसूच शकत नाही. कीर्तनामध्ये बसले तरी बसलेल्या चटईचे असे सतरंजीचे धागे काय मिळतं त्याच्याने मला माहित नाही, पण इथलं सांगत नाही मी, बाहेरचं सांगतो. गप्प बसा. तुकोबारांची भाषा सांगू का, हागत आहे खोडी चळण मोडवी ते काढ. तुकोबार गप्प बसत नाही, तिथं बसला तरी हाताला चाळा लागतो. आता आली बाटली वाहत तर जावं ना पुढं, त्याने बाटली उचलली उघड. बाटली उघडल्याबरोबर त्या बाटलीतून एक भूत बाहेर आलं. गोष्ट सांगतो ऐक. एक भूत बाहेर आलं आणि भूत उभं राहिलं त्या माणसासमोर आणि त्याला म्हणालं, अहो कित्येक वर्ष झाले मी या बाटलीमध्ये बंद होतो, तुम्ही मला या बाटलीतून मुक्त केलं, आजपासून मी तुमचा दास आहे. तुम्ही कोणतंही काम सांगा, तुमचं काम करायला मी तयार. याने विचारलं पगार? तोंडला पगार फिगार काही नाही, फुकट. याला इतका आनंद झाला, फुकट नोकर कुणाला नको. यांनी सांगितलं वा वा आनंद आहे, चल मग घरी. तर भूतानी सांगितलं येतो, पण माझा एक नियम आहे, माझी एक अट आहे. काय अट आहे? भूतानी सांगितलं मला कायम काम सांगितलं पाहिजे, काम सांगायचं थांबला की तुम्हाला खाऊन टाक. आता श्रीमंत माणसाने विचार केला, आपला कारभार मोठा आहे, बारदाना मोठा आहे आपला, घेऊन जाऊ, काम नाही असं होणारच नाही, घरी घेऊन आ. घरी घेऊन आल्याबरोबर भूताने त्याला विचारलं काम सांगा.
श्रीमंत माणसाने सांगितलं काही नाही, मुंबईला आपला एक कारखाना आहे, तिथल्या कारखान्यामध्ये कामगारांचा संप चालू आहे, तेवढा संप मिटव आणि ये, तुला पुढचं काम सांगतो. आता इथून मुंबईला जायचं, मुंबईत कारखाना, कारखान्यात संप चालू, तो संप मिटायचा कसा? भूताने सांगितलं ठीक आहे, काम सांगितलं. याला वाटलं पटकन जेवण करून घेऊ, म्हणजे पुढे आपल्याला भूताला काम सांगायला यादी तयार ठेवता येईल. म्हणून पान वाढून घेतलं, कुंडली कवरदा म्हणून पाणी फिरवलंच असल तेवढ्यात भूत हजर. भूत म्हणाले कारखाना सुरू झाला. त्यांना अरे आम्ही 6 महिने झाले प्रयत्न करतोय, संप मिटत नाही, तू कसा मिटवला? तो म्हणला काही नाही, सगळ्या कामगारांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं कामावर चला नाही तर खाऊन टाकतो. सगळे कामावर हजर. काम झालं, पुढचं काम बोला. आता याला वाटलं काय बाबा, एवढं काम अवघड सांगितलं तरी चटकन क्षणात करून आला, थोडं अजून अवघड सांगावं, आपल्याला करायला 1-2 वर्ष लागतील असं काम सांगावं. म्हणून श्रीमंत माणसाने त्याला काम सांगितलं, गावाच्या बाहेर आपला रिकामा प्लॉट आहे, तिथं नवीन घर बांधायचंय, या घरातलं सगळं त्या घरात हलवायचंय, तेवढं करून ये, तुला पुढचं काम सांगतो. भूत म्हणाले ठीक आहे. याला वाटलं आता घर बांधणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे, वर्ष 6 महिने तर असे तसेही जातात त्याच्यात. याला वाटलं पटकन जेवण करून घ्यावं म्हणून घास घेतला आणि तोंडातच घातला, तेवढ्यात भूत हजर. भूत म्हणाले घर बांधून तयार आहे, सगळं हलवलंय, तुम्हाला हलवायचं राहिलंय, पुढचं काम बोला, पुढचं काम बोला. याला काम सुचना, तोंडला आता काम नाही. भूत म्हणलं खाऊन टाकतो, माझा शब्द आहे. याला वाटली भीती, खरकटा हात पानावर बसलेला तसाच घाबरून उठला, पळायला लागला. काय करावं कळेना, अंगात कपडा नाही, हात खरकटे अन्नानं भातानं भरलेले, आणि तसाच पळायला लागला. जाता जाता रस्त्यावर एका वारकऱ्याला धक्का लागला, पळायला लागला जीव खाऊन. आता भूत खाता म्हणल्यावर करणार काय? पळायला लागला. पळता 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 मनामध्ये विचार आला, काय दुर्बुद्धी झाली आणि बाटली उघडली. हे बाटली उघडणाऱ्यांना नंतरच कळतं दुर्बुद्धी झाली. हे आधी कळालं असतं ना तर सगळेच प्रश्न मिटले, पण यांना नंतरच कळतं बाटली उघडली दुर्बुद्धी झाली. त्याला वाईट वाटत, पण जाता जाता वारकऱ्याला बसली धडक. वारकऱ्याने अरे एवढा गावचा मोठा शेठ, काय झालं? आणि असं असं झालं. तो म्हणला माझ्याकडे एक उपाय. त्याने विचारलं उपयोग होईल का? तो म्हणला वारकरी म्हणाला उपयोग होईल का नाही माहित नाही, पण मी उपाय सांगतो, निदान मरताना आपण उपाय करून मेलो याचं तरी समाधान राहील. सांग बाबा उपाय. त्याने कानात उपाय सांगितला. श्रीमंत मनुष्य घरी परत आला. आल्यावर भूताने विचारलं पुढचं काम. श्रीमंत माणसाने सांगितलं पुढचं काम आहे. काय काम आहे? काही नाही, बाहेरच्या पडवीमध्ये अंगणामध्ये आपलं कुत्र बांधलंय, त्या कुत्र्याचं शेपूट तेवढं सरळ करून ये, मी तुला पुढचं काम सांगतो. आता भूत गेलं शेपूट सरळ कराय. शेपूट, त्याला दोरा गुंडाळला, दोरा होता तोवर राहिलं, दोरा काढला की पुन्हा जैसे थे. त्याला पाईप घातला, त्या पाईप मध्ये राहिलं तेव्हा राहिलं सरळ. पाईप काढून घेतला की पुन्हा. हे म्हणजे कुत्र्याचं शेपूटच असं असतं असं नाही. वजन ठेवलं की काही काही माणसंही सरळ वाटतात, वजन काढून घेतलं की पुन्हा कुत्र्याचं शेपूट. भूत कंटाळून गेलो. आता देवाने ज्याला वाकडं केलंय त्याला भूत काय सरळ करत नाही का? भूत कंटाळलं आणि भूत मालकाकडे येऊन म्हणाला, मालक ते शेपूट काही सरळ होत नाही, दुसरं काम. मालक म्हणाला आता दुसरं काम नाही, मला दुसरं काम सुचेपर्यंत शेपूट सरळ करायचं काम तुझ्याकडे. दृष्टांत संपला. हे बाटलीतलं जसं भूत आहे ना तसं आमचं मन आहे महाराज. याला काम दिलं की क्षणात विषयाचा उपभोग घेत आणि दुसऱ्या कामाची विषयाची मागणी करतं. आणि याला जर विषयच दिला नाही तर हे मन आपल्याला खातं. मग काय केलं पाहिजे? मन विषयाकडे का जातं? सुखा करता जातं. मग सुख परत काय येतं? सुख संपलं म्हणून परत येतं. मग एक काम करा ना, मनाला असा विषय द्या की ज्या विषयातलं सुख कधीच संपणार. ऐका, मनाला असा विषय द्या की ज्या विषयाचं सुख कधीच संपणार नाही. असा कोणता विषय आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. म्हणून जनधन माता पिता संसार हा विषय मनाला न देता फक्त नारायण परमात्मा
देवाच्या पायामध्ये जितकं सुख आहे, भगवंताच्या चरणात जेवढं सुख आहे, तेवढं सुख या मनाला कुठेही दिसणार नाही, सापडणार नाही, भोगता येणार नाही. आणि त्या मनाचा एकदा त्या सुखाची चटक लागली, ऐका मी पुन्हा ज्ञानेश्वरीत जाणार आहे 6व्या अध्यायामध्ये, फक्त एक प्रमाण आपल्याला देऊन जाणार. मनाच्या ठिकाणी लाख दुर्गुण आहेत महाराज, पण एवढ्या सगळ्या दुर्गुणातून ज्ञानोबाऱ्यांनी एक सद्गुण हुडकूनच काढलाय त्याचा. मनाच्या ठिकाणी लाख दुर्गुण असतील, पण ज्ञानोबाऱ्यांनी एक सद्गुण हुडकून काढला. सांगू मी आपल्याला, सगळ्या सद्गुणातून दुर्गुण कसा हुडकून काढावा हे आपल्याकडून शिकावं, आणि सगळ्या दुर्गुणातून सद्गुण कसा हुडकून काढावा हे संतांकडून शिकावं. ज्ञानोबाऱ्यांनी या मनाच्या एवढ्या दुर्गुणातून एक सद्गुण हुडकून काढला, आणि 6व्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात, परी या मनाचे एक निके जे गोडीची ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतुके दावीत जायची. ज्ञानोबाराय म्हणतात, मन वाईट असेल पण या मनाचा एक गुण आहे बाबा, या मनाचे एक निके, एक चांगला गुण आहे त्याच्यात. काय? त्याला ज्याची चटक लागली ना तिथून ते कधी हलतच नाही, हा मनाचा चांगला गुण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या मनाला एकदा पंढरपूरला न्या, सहज येत नाही, त्याला जबरदस्तीनं न्यावं लागतं. म्हणून आपल्याकडे आषाढी झाली की कार्तिक, कार्तिक झाली की माघी, माघी झाली की चैत्री, चैत्री झाली की पुन्हा आषाढी, या वाऱ्या सांगितल्या. न्या त्या मनाला पुन्हा 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 देवाच्या चरणावर घाला, आणि एकदा त्या देवाच्या चरणातल्या गोडीची त्या मनाला चटक लागली की माणूस परत येईल, पण मन मात्र देवाच्या चरणाजवळ राहील. आणि तो आपला अनुभव तुकोबाराय बोलून दाखवतात. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. ज्ञानेश्वर माऊली त्या मनाला वारंवार पंढरपूरला नेण्याकरता आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. मानवी जीवनाचं कल्याण फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानेच होऊ शकतं. आज जगतामध्ये दुसरी कोणतीही व्यवस्था आपल्या कल्याणाची उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे, हात जोडून विनंती आहे, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना आहे, हात जोडून प्रार्थना आहे, थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचत चला, थोडा वेळ गाथा वाचत चला. मी तुमचा सगळा वेळ द्या म्हणत नाही, 5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा, 2 अभंग वाचा, पण आपलं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल, दुसरं कशानेही होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी नाही, काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही, ऑइल पेंटनी मारलेली पांढरी नाही. कल्याण होईल तर ज्ञानेश्वरीनच होईल, तुकोबारायांच्या अक्षरानेच. आमच्या जीवनामध्ये समाधान येईल ना तर ते ज्ञानोबारायांच्या अक्षरातूनच येईल, तुकोबारायांच्या अक्षरातून, त्यांच्या सेवेतूनच येईल, हे लक्षात घ्या. म्हणून हात जोडतो, पाया पडतो तुमच्या, थोडी ज्ञानेश्वरी वाचा, 5 ओव्या, 5 मिनिटं वाचा, 10 मिनिटं वाचा, माझं काही म्हणणं नाही. मी तर म्हणतो माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता फार वेळ देण्याची गरज नाही. 24 तासाचा दिवस आहे ना, फक्त 15 मिनिटं द्या, फक्त 15. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा, आणि 5 मिनिटं घरात सगळ्यांनी एकत्रित बसून रामकृष्ण हरीचं भजन, बस. याच्या पलीकडे काही लागत नाही. उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं तुमच्याच मालकीचे. तुम्हाला काय करायचंय ते काही करू नका. काय करायचं म्हणजे तुम्हाला काय उद्योगधंदा करायचा आहे, शेताला जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, सगळं करा, काही म्हणणं नाही, पण एवढी 15 मिनिटं द्या. 5 मिनिटं द्या ज्ञानेश्वरीला, 5 मिनिटं द्या गाथ्याला, 5 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा. मी जास्त वेळ म्हणतच नाही आपल्या, 5 मिनिटं द्या. 5 ओव्या वाचा ज्ञानोबारायांच्या, 2 अहो महाराष्ट्रात जन्माला यायचं, गाथा वाचायचा नाही, मग जन्माला आलाच कशा करता, कशा करता? ऐक या प्राण्यांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरणचा. ज्ञानोबाराय 4थ्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात अर्जुनाला, काय अशा लोकांचं जगणं तरी काय, जगणं याच्यापेक्षा मेलेले बरे. गाथा वाचायचा नाही, ज्ञानेश्वरी वाचायची नाही, हरिपाठ म्हणायचा नाही, रामकृष्ण हरी म्हणायचं नाही, मग माणूस झाला कशा करता बाबा? ह्याच्यापेक्षा एखादं कुत्र झाला असतं तर परवडलं असतं, एखादा बैल झाला असता तर परवडला असता. असं करू नका. माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, हात जोडू,
असं करू नका. थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा, जेवण झाल्यावर वाचा, अंथरुणावर बसून वाचा, झोपून वाचा. अजून काय सूट देऊ? पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. पण पाया पडतो महाराज तुमच्या, ज्ञानेश्वरी वाचावं असं करू नका. हा जन्म पुन्हा येणार नाही बरं, पुन्हा ज्ञानेश्वरी हाताला लागणार नाही बरं आपल्या, पुन्हा हरिपाठ हरिमुखे म्हणा हाताला लागणार नाही, तुकोबारांची अक्षरं पुन्हा दिसायची नाहीत महाराज. त्याच्याकरता तडफड होईल आपली. आता मिळालंय वाचून घ्या, माझी पुन्हा पुन्हा विनंती. पाया पडून सांगतोय मी आपल्या, याच्या विना आपलं कल्याण दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होणार नाही. टाळ्या वाजवण्यापेक्षा एक पण करा, एक नियम करा. मी अवघड सांगत नाही. एक नियम करा, आपला उगवलेला दिवस थोडस तरी ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय संपवायचा नाही. तेवढाच नियम करा. मग तुम्हाला जेव्हा वाचायची तेव्हा वाचा, माझं काही म्हणणं नाही. आणि तेवढं वाचण्याची सद्बुद्धी सामर्थ्य संतांनी तुम्हाला आम्हाला द्यावं एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. शताब्दी उत्सव आहे, मोठ्या वैभवानं मोठ्या आनंदानं आपण संपन्न करता आहात. तुमचा हा मनोदय, ज्या हेतूने तुम्ही हा उत्सव मोठ्या वैभवाने संपन्न करता आहात, भगवंतांनी तो हेतू पूर्ण करावा. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी या उत्सवाला अनेक वर्षांचं आयुष्य द्यावं एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करू. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करू आणि वाणीला विराम देऊ. तुकाराम तुकाराम.
पंढरीचा वारी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारी चंद्रभागेशना पंढरीचा वारी विठ्ठल रखमाय ढोबा रखमाय विठ्ठल रखमाय ढोबा रखमाय मागणे का तुझ प्रती आहे या संताशी निर्वे तुका म्हणे आता होता तो या संताशी निर्वे हेच मजले. हॅलो ऐका. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या रसा ओजस्वी आणि गोड वाणीमधून संदेश सांगितलेला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश दिलेले आहेत. महाराजांनी सांगितले चंचल चित्ताशी ठेवून ठाई लीन व्हावे संत पायी. मानवी जीवनाचं कल्याण जर कशामध्ये असेल तर फक्त संत आणि भगवंत याला शरण जा म्हणून काकुळतीनं महाराजांनी सांगितलेले आहेत. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मी महाराजाला समस्त गावकरी आणि भजनी मंडळाच्या वतीनं हमी देतो आणि महाराजांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. उद्या संध्याकाळी याच ठिकाणी हरिभक्ती परायण नामदेव महाराज रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांचं भव्य कीर्तन याच ठिकाणी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याही हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा ही विनंती. ज्ञानदेव